विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने BSc प्रथम वर्ष प्रथम सत्रासाठी मराठी विषयातील क्षमता सुधारणा अभ्यासक्रम यामध्ये जे घटक दिलेले आहेत त्यातील आजच्या व्हिडिओचा विषय आहे मानवी आणि मानवेतर प्राण्यामधील संदेश वहन. हा घटक भाषा अभ्यासकांसाठी आणि विविध स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. मानवी आणि मानवेतर प्राण्यांमधील संदेशवहन म्हणजे माणसे आणि इतर प्राणी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी कोणत्या पद्धती, कोणती तंत्रे वापरतात याचा अभ्यास. सर्वप्रथम मानवी संदेशवहन पाहूया. मानवी संदेशवहन हे अत्यंत जटिल आणि बहुआयामी असे आहे. यामध्ये विविध प्रकारच्या तोंडी आणि गैरतोंडी पद्धतींचा समावेश आहे. तोंडी संदेशवहन कसं होतं तर यात बोलली जाणारी आणि लिहिली जाणारी भाषा याचा समावेश आहे. मानवांमध्ये भाषा अत्यंत समृद्ध असते, ज्यामुळे अमूर्त विचार, संकल्पना, भावना आणि माहिती यांचे विस्तृत प्रमाणात आदानप्रदान होत असते. गैरतोंडी संदेशवहनामध्ये मानवी संवादात हावभाव, देहबोली, ज्याला आपण इंग्रजीमध्ये बॉडी लँग्वेज म्हणतो, चेहऱ्याचे भाव, डोळ्यांची हालचाल, आवाजाचा सूर या गोष्टींचा वापर केला जातो, ज्यामुळे संप्रेषण हे अधिक प्रभावी होते. प्रतिकात्मक संदेशवहन मानवामध्ये होत असतं. यात मानव शब्द, संख्या, चिन्हे यासारखी प्रतीके वापरतो आणि त्याचा उपयोग करून सूचना आणि अर्थ व्यक्त करतो. हा प्रकार सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. तसेच मानव तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा संदेशवहनासाठी करत असतो. मानवी संवाद डिजिटल साधनांद्वारे जसे की स्मार्टफोन, संगणक, इंटरनेट याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे मानवांना जागतिक पातळीवर आणि वेगवेगळ्या माध्यमांद्वारे संवाद साधता येतो. मानवी संदेशवहनाची जटिलता कशी आहे तर मानवी भाषा अनेक शब्द, व्याकरण आणि वाक्यरचना यांनी समृद्ध असते. यामुळे आपण अमूर्त विचार, भावना आणि संकल्पना व्यक्त करू शकतो. उदाहरणार्थ, एकच शब्द वेगवेगळ्या संदर्भानुसार वेगवेगळा अर्थ देऊ शकतो, ज्यामुळे संवाद जटिल आणि संदर्भानुसार बदलता येतो. मानवी संप्रेषणामध्ये शब्दांशिवाय काही घटक येतात. ते म्हणजे हावभाव, देहबोली, चेहऱ्यांचे भाव, डोळ्यांचा संपर्क आणि आवाजाचा सूर. या सर्व गोष्टींचा मानवी संप्रेषणामध्ये मोठा वाटा आहे. हे घटक संवादाच्या अर्थाला अधिक गहन बनवतात आणि संवादातील भावना आणि उद्देश स्पष्ट करतात. प्रतिकात्मक आणि सांस्कृतिक असे काही घटक मानव संवाद साधताना वापरत असतो. त्यात प्रत्येक संस्कृतीमध्ये विविध चिन्हे, रंग आणि संकेत असतात, ज्यांना त्या संस्कृतीत एक विशिष्ट अर्थ दिला जातो. उदाहरणार्थ, पांढरा रंग काही संस्कृतीमध्ये शांतीचे प्रतीक मानले जाते, तर काही संस्कृतीमध्ये मात्र तो शोकाचे प्रतीक आहे. कूट संकेत आणि सर्जनशीलतेच्या बाबतीत असलेली जटिलता. मानवी संवादामध्ये कूट संकेत, रूपके आणि अलंकारांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हे घटक संवादाला अधिक सर्जनशील आणि अर्थपूर्ण बनवतात, जसे की कविता, कथा आणि विनोद. मानव तंत्रज्ञानाचा सुद्धा उपयोग करतो. आधुनिक मानवी संदेशवहनामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका खूप मोठी आहे. डिजिटल माध्यमे, सोशल मीडिया, व्हिडिओ कॉल्स आणि ईमेल्स यांचा वापर करून संवाद अधिक विस्तृत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. यामुळे संदेश अधिक जलद आणि कार्यक्षमतेने पोहोचवणे मानवाला सहज शक्य झाले आहे. मानवाचं हे जे संदेशवहन आहे
याचं एक वैशिष्ट्य म्हणजे या संदेशवहनाचे बहुआयामीपण. मानवी संदेशवहनाचे बहुआयामीपण हे विविध माध्यमांच्या एकत्रित वापरावरून दिसून येते. तोंडी आणि गैरतोंडी संवाद एकत्रितपणे वापरला जातो, ज्यामुळे संवाद अधिक समृद्ध आणि प्रभावी बनतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या आवाजातील चढ उतार, चेहऱ्यावरील हावभाव आणि देहबोली हे सर्व मिळून त्याच्या बोलण्याचा अर्थ आणि भावना अधिक स्पष्ट करतात. यामुळे मानवी संदेशवहन हे केवळ शब्दांपुरते मर्यादित राहत नाही, तर ते आपल्या विचारांच्या, भावनांच्या आणि अनुभवांच्या अभिव्यक्तीसाठी एक सखोल आणि बहुआयामी असे माध्यम बनते. मानवेतर प्राण्यांमधील संदेशवहन. मानवेतर प्राण्यांमध्ये संवाद साधण्यासाठी विविध पद्धती आणि साधने वापरली जातात. त्यांच्या संवादाच्या पद्धती सहसा त्यांच्या पर्यावरणात जुळवून घेतलेल्या असतात. ध्वनी संकेत. प्राणी अनेकदा संवाद साधण्यासाठी विविध ध्वनींचा वापर करतात, जसे की पक्ष्यांचे गाणे, माकडांचे ओरडणे, डॉल्फिनचे आवाज, कुत्र्यांचे भुंकणे. हे ध्वनी प्राणी त्यांच्या परिसरातील इतर प्राण्यांशी संवाद साधण्यासाठी वापरतात, ज्यामध्ये धोका, अन्न, प्रजनन आणि सामाजिक बंधनांच्या बाबतीत माहिती दिली जाते. रासायनिक संकेत. काही प्राणी रासायनिक संदेशवहन पद्धतीचा वापर करतात, जसे की फेरोमोन्सचा वापर. उदाहरणार्थ, मुंग्या आपापसात फेरोमोन्सच्या माध्यमातून संवाद साधत असतात, ज्यामुळे मार्गनिर्देशन होते, आहार शोधणे किंवा धोका समजणे शक्य होते. दृश्य संकेत. प्राणी त्यांच्या शरीराच्या रंगांचा, पंखांचा किंवा त्वचेच्या रंगबदलांचा वापर करून संदेश देतात. उदाहरणार्थ, मोर आपल्या रंगीबिरंगी पिसाऱ्याच्या माध्यमातून साथीदार आकर्षित करतो, तर काही बेडूक आणि सरडे त्यांच्या शरीराच्या रंगांच्या बदलाने शत्रूंना दूर ठेवू शकतात. स्पर्श संकेत. काही प्राणी स्पर्शाद्वारे संवाद साधतात. उदाहरणार्थ, मांजरी एकमेकांना चाटून आपले प्रेम व्यक्त करतात आणि काही कीटक एकमेकांशी स्पर्श करून संवाद साधतात. मानवी आणि मानवेतर प्राण्यांमधील संदेशवहनामध्ये काय फरक आहे तो पाहूया. फरकाचा पहिला मुद्दा म्हणजे जटिलता. मानवी संदेशवहन अधिक जटिल आणि लवचिक आहे, कारण त्यामध्ये भाषा, प्रतीके आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. तर मानवेतर प्राण्यांचे संवाद मुख्यतः तात्काळ आणि पर्यावरणाशी संबंधित असतात. भाषेचा वापर. मानवांच्या भाषेत व्याकरण, वाक्यरचना आणि अनेक शब्दांचा वापर करून विचारांची विस्तृत श्रेणी व्यक्त करता येते. पण मानवेतर प्राण्यांमध्ये मात्र अशी भाषा नाही आणि त्यांच्या संकेतांची संख्या सुद्धा मर्यादित असते. प्रतिकात्मकता. मानवी संदेशवहनात प्रतीकांचा वापर विस्तृत प्रमाणात केला जातो, जसे की लिखित भाषा आणि कलात्मक अभिव्यक्ती. तर मानवेतर प्राणी सामान्यतः अधिक प्रत्यक्ष आणि तात्काळ संवाद पद्धती लागू वापरतात. तंत्रज्ञानाचा वापर. मानवी संवादामध्ये तंत्रज्ञानाचा वापर अधिक आहे, ज्यामुळे संवाद अधिक व्यापक आणि सुलभ होतो. तर मानवेतर प्राण्यांचा संवाद साधताना तंत्रज्ञानाचा वापर साधारणतः नसतो. सारांश. मानवी आणि मानवेतर प्राण्यांमधील संदेशवहनातील या विविध पद्धती आपल्याला त्यांच्या वर्तनाशी, पर्यावरणाशी जुळवून घेण्याची आणि जगण्याची क्षमता कशी वाढवतात हे समजण्यास मदत होते. या अभ्यासामुळे मानवशास्त्र, जीवशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता यासह भाषाशास्त्राचे ज्ञान अभ्यासकाचे वाढू शकते. म्हणजे मानवी संदेशनामध्ये भाषेचे अत्यंत महत्त्व आहे, ही बाब प्रकर्षाने आपल्याला जाणवते. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला सर्वांचे धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा आणि यूट्यूबचं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. पुन्हा आपले खूप खूप धन्यवाद.